तर आज 30 तारीख आहे आणि खूप दिवसानंतर कॅमेरा उचललाय, कारण आज चालू मी शेत तयार जरा आमचं आणि आज जरास मला काम कमी आहे आणि वय सकाळपासून जाऊन वैरण घेऊन आलोय. आता ट्रॅक्टरकडे आपला रोटर त्यांनी जोडून तयार आहे. आता फक्त डिझेल यायचं आहे. डिझेल येईपर्यंत आपण जाऊया शेतात आणि रोटर रान तयार करायचं आहे. कारण आज 30 तारीख आहे म्हटल्यावर 1-2 दिवसानंतर पाऊस जर पडला तर काळवटची जमीन आहे, कारण परत काही चालणार नाही. तर जाऊया डायरेक्ट आपल्या शेतातच. आपल्याला पाणी लागते तसं ह्याला पण पाणी लागतंय. त्याला पाणी यायला दिला कारण उष्णता खूप वाढली आहे आणि बॉईल होते, त्यामुळे पाणी जाते सगळं. हे आमचं शेत आहे समोरचं. आपल्याला आज रोटर मारायला आहे. बऱ्यापैकी वारं वाढता गेलं, ऊन जास्त लागत नाही. मक्का योग्य योग आहे आपला फेल गेला आहे. त्याला काय झालं नाही, पण की मक्काच वेळ नाही चांगला. सर्वातून आपण वरून खाली करूया, नाहीतरी कडूनच तिथं जाऊया. हे पण आपलं आहे थोडा ऊस होता. आपल्याला वैरणी एकीकडे वैरण नसायची, वैरण जास्त झाली. सगळ्यात वाईट कुठं हे असतं, मोटर जाम झाला की. आता हे निघणं म्हणजे लय अवघड आहे. याला बघूया असंच काढायचं, नसेल काढाय तर लॉक नट तोडतंय. आता नसेल तर घट लावायची असेल तिथं मारला तरी पण निघतंय. पण बघू आता ते काय झालंय की हे मक्याचे जे वेल आहेत ते त्यामुळे जाम व्हावं लागलंय सारखं सारखं. उन्हाळा आहे त्यामुळं कट व्यवस्थित व्हावं लागलंय. जमिनीत ओल असलेल्यामुळं पण रोटर सारखा जाम व्हावं लागला आहे. माझा आवाज कितपत तुम्हाला येतो काय माहिती. तेव्हा इकडचं जे आहे ते पूर्ण तरी कामच आहे.
थांबवायची वेळ आली, कारण बघा टेम्परेचर किती गेलं वर. आता इथंपर्यंत गेलं असं वरती. आता हळूहळू त्याचा हेडलिंगवर ठेवत हा ट्रॅक्टर खाली यायला लागलाय. कारण हे बघा रोटरची काय अवस्था आली आहे, पूर्ण जाम झाला आहे रोटर. आपण प्लेट सगळी जाम झाली आहे. जर हे चालला तर ठीक, एवढं झाले आपल्या रानाचा. जर चालला तर ठीक, नाही तर काहीतरी दुसरा अवजार जोडून आणायला पाहिजे, कारण हे काढायचं म्हणजे एक लई मोठा टास्क आहे. टेम्परेचर डाऊन होऊन फक्त यायचं, परत चालू करूया. थोड्या वेळेला हेडलिंगवर ठेवायला पाहिजे. आता तिकडे आपण पण पाणी पिऊन घेऊया. आपल्याला पण गरमी भरपूर लागायला लागली. आता संसार समजून करावं लागते सगळा, नाहीतर मग निम्म्या वाटून घरला जायला लागतंय. पाणी बिनते काय म्हणून निम्मा संसार समजून जाते. काही टेम्परेचर डाऊन व्हायला लागले, चालू आहे. होऊन द्या जरा, कारण लई गरमी आहे थोडा. व त्याला पण नकाल नको. आपला भावाच वेळ काय, सगळ्या कामाला काय कधी पण बोलावा तयार असते. आणि हे इतकी टेक्नॉलॉजी आली म्हणून आजकाल एवढी रानं तयार व्हायला लागली आहे. नाहीतर उद्या सरी सोडणार आहे याला. म्हणजे एवढा फास्ट काम आहे आजकाल. पूर्वीच्या काळात 2-3 महिने काम चालायचं शेतातून, आणि आता 2 दिवसात म्हणजे क्लिअर होऊन जाते पूर्ण. आणि अशा तऱ्हेने कार्यक्रम ओके मध्ये पार पडलेला आहे. डिझेलनं पण आपल्याला साथ दिलेली आहे. अजून पण डिझेल शिल्लक आहे यात. रोटर मारून आला आता. लगेच नांगरा यायचं का नंतर यायचं त्याचा नंतरच बघूया जरा घराकडे जाऊन. आता आलं तर बरं होईल असं वाटायलंय, कारण पावसाला बरोबर नाही आहे. त्याला अगोदरच आता ओल आहे. रोटर मारून पूर्ण झाला आहे आता बघूया. नांगरायला लगेच यायचं की संध्याकाळचं यायचं. लगेच आलं तर बरं होईल जरा, कारण पुढे दिवस नाही आहेत. पाऊस कधी पण लागू शकणार आहे. तर चला आता जाऊया घराकडं. बाकी कार्यक्रम ओके झालाय सगळा. डिझेल पण आपल्याला लागलं व्यवस्थित, आणि त्यात ब्लॉक नट एक पण तुटाय नाही, म्हणून वेळ नाही. एकदा सुरू केलं ते बंदच करायचं नाही पूर्ण होईपर्यंत. आता जबरदस्त रान दिसायला लागलंय. तर चला आजचा व्हिडिओ करूया मित्रांनो इथंच समाप्त.